हॅलो किड्स, आपण लास्ट टाईमला सोलर सिस्टीममध्ये बऱ्याचशा गोष्टी बघितल्या होत्या. युनिवर्स म्हणजे काय, गॅलेक्सीज म्हणजे काय, आपण आपले सोलर सिस्टीमबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन आपण घेतली होती. हे स्टार्स कसे आहेत, ते प्लॅनेट्स कसे आहेत, त्याच्यानंतर आपल्या प्लॅनेटबद्दल अर्थबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन घेतली होती. आता आपल्या सोलर सिस्टीममधले इतर जे प्लॅनेट्स आहेत त्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. त्यातला पहिला प्लॅनेट आहे मर्क्युरी. इट इज द हॉटेस्ट अँड स्मॉलेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. आपल्या सोलर सिस्टीममध्ये जर बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये हा सनच्या सगळ्यात जवळचा म्हणजे पहिला प्लॅनेट आहे तसा जर विचार केला तर. आणि तो आकाराने एकदम लहान आहे पण हॉट आहे कारण तो सनच्या जवळ आहे. डिस्टन्स फ्रॉम द सन इन मिलियन किलोमीटर्स इज 58 म्हणजे 58 मिलियन किलोमीटर्स एवढं सन आणि मर्क्युरीमध्ये डिस्टन्स आहे. त्याचा रोटेशन टाईम आपण लास्ट पार्टमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे काय, स्वतःभोवती गोल फिरण्याची त्याचे जे हे आहे दॅट इज कॉल्ड रोटेशन. तर त्याला स्वतःभोवती एक रोटेशन कंप्लीट करायला लागतात 58.6 अर्थ डेज. एक अर्थ डे कितीचा असतो, 24 आवर्सचा. तर तेवढे दिवस त्याला लागतात. रिव्होल्युशन टाईम आहे त्याचं 88 अर्थ डेज. आणि त्याला नंबर ऑफ मून्स किती आहेत तर 0. मून्स म्हणजे काय, तर त्या प्लॅनेट भोवती फिरणारे जे काही सेलेस्टियल बॉडीज असतात दे आर कॉल्ड मून्स. तर ते मर्क्युरीच्या बाबतीत 0 आहेत. नेक्स्ट प्लॅनेट आहे व्हीनस. इट इज द ब्राईटेस्ट प्लॅनेट. हा आपल्या पूर्ण सोलर सिस्टीममध्ये जे काही प्लॅनेट आहे त्याच्यात सगळ्यात हा ब्राईट कलरने दिसणारा प्लॅनेट आहे. हा आपल्याला आकाशात जर नीट निरीक्षण केलं तुम्ही तर तुम्हाला हा दिसू शकतो. अर्थात तुम्हाला त्यासाठी बायनॉक्युलरची मदत घ्यावी लागते पण इझिली हा आयडेंटिफाय होतो. म्हणून त्याला नाव दिलेलं आहे मॉर्निंग स्टार किंवा इव्हिनिंग स्टार. किंवा मॉर्निंग आणि इव्हिनिंग टाईमला तो तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी हा व्हीनस दिसू शकतो. ह्याचं सनपासूनचं डिस्टन्स आहे 108 मिलियन किलोमीटर्स. ह्याचा रोटेशन टाईम आहे 243 अर्थ डेज आणि रिव्होल्युशन टाईम आहे 224.7 अर्थ डेज. ह्यालासुद्धा मून्स नाहीत म्हणजे हा विदाऊट मून प्लॅनेट आहे. त्याच्यानंतर आपलं अर्थ, थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन, ओनली प्लॅनेट विथ लाईफ. अर्थ आपण मगाशी मागच्या पार्टमध्ये पण ही सगळी माहिती घेतलेली आहे. जस्ट आपण रिवाईज करूया की अर्थवरतीच फक्त आपल्याला आपल्या सोलर सिस्टीममध्ये लाईफ दिसून येतं. ह्याचं सनपासूनचं डिस्टन्स आहे 149.5 मिलियन किलोमीटर्स म्हणजे ऑलमोस्ट 150 मिलियन किलोमीटर्स इतकं आपल्यात आणि सनमध्ये डिस्टन्स आहे. अर्थचा रोटेशन टाईम तुम्हाला हे माहिती आहे 1 अर्थ डे म्हणजेच 24 आवर्स. आणि रिव्होल्युशन टाईम आहे 365.3 अर्थ डेज ज्याला आपण 1 इयर असं म्हणतो. नंबर ऑफ मून्स आपल्याला किती आहेत, ओनली 1. मार्स, इट इज नोन ॲज रेड प्लॅनेट कारण मार्सवरती जी सॉईल आहे दॅट इज रेड इन कलर. असं एक मार्सवरती आपण आता गेलेलो आहोत. तिथं आपले बरेचसे सॅटेलाईट्स किंवा हे जाऊन आलेले आहेत. तर तिथं जे आहे किंवा आपण मार्सवर नाही गेलेलो पण तिथं आपण काही गोष्टी पाठवल्या, तिथली सॅम्पल्स आणले तर तिथली जी सॉईल आहे त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट जास्त असल्यामुळं त्याला तो रेड कलर आपल्याला दिसतो. सो इट इज ऑल्सो नोन ॲज रेड प्लॅनेट. डिस्टन्स फ्रॉम सन इज 228 मिलियन किलोमीटर्स. बघा, पृथ्वीच्या आणखीन तो लांब गेला. त्याचं रोटेशन टाईमसुद्धा किती आहे, 24 आवर्स 37 मिनिट्स. म्हणजे आपल्या इथला डे आणि मार्सवरचा डे जवळजवळ एकाच लेंथचे आहेत. रिव्होल्युशन टाईम फक्त जास्त आहे दॅट इज 687 अर्थ डेज म्हणजे ऑलमोस्ट डबल आहे. नंबर ऑफ मून्स मार्सला 2 आहेत. नंतरचा प्लॅनेट आहे दॅट इज ज्युपिटर, द लार्जेस्ट प्लॅनेट विथ रेड स्पॉट. हा आपल्या सोलर सिस्टीममधला सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे साईज वाईज आणि त्याच्यावरती रेड स्पॉट्स दिसतात. तुम्ही जर इथं बघितलं तर असे त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे कलर दिसत आहेत. दिस इज बिकॉज ऑफ द डस्ट. आणि तिथं जे काही गॅसेस आहेत ह्यांच्या कोलिजनमुळे किंवा त्यांच्यातल्या फ्रिक्शनमुळे हे कलर्स किंवा हे लाईट किंवा अशा प्रकारचा कलर तुम्हाला दिसून येतो. तिथं स्टॉर्म कंटिन्युअस होत असतात ज्युपिटरवरती. ह्याचं डिस्टन्स फ्रॉम सन किती आहे तर 778.3 मिलियन किलोमीटर्स. रोटेशन टाईम ह्याचा आहे 9 आवर्स 55 मिनिट्स आणि रिव्होल्युशन टाईम आहे 11.86 अर्थ इयर्स. बघा,
365 डेजचं एक अर्थ इयर, असे त्याला किती इयर्स लागतात सनभोवती एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला? 11.86. याला कारण असं आहे की सनपासनं त्याचं डिस्टन्स सगळ्यात जास्त आहे, सो त्याचं ऑर्बिटल डिस्टन्ससुद्धा सगळ्यात जास्त असणार. ह्याचे मूनची जर नंबर्स बघितला तर ज्युपिटर हॅज 67 मून्स. नेक्स्ट प्लॅनेट इज सॅटर्न. आता सॅटर्नच्या बाबतीत तुम्हाला एक दिसेल, इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे की त्याच्या भोवतीने तुम्हाला एक रिंग फॉर्म झालेली दिसते. सॅटर्न हॅज सेव्हरल रिंग्स ऑफ आईस अँड डस्ट अराउंड इट. आता हा आईस म्हणजे वॉटरचा नाही बरं का, तर हे जे गॅसेस जे फ्रीज झालेले असतात त्याचा जो आईस तयार झालेला असतो तो हा आईस आहे, आणि प्लस डस्ट अशा त्याच्या त्या रिंग्स सॅटर्न भोवती तयार झालेल्या आहेत. त्याचं सनपासनंचं डिस्टन्स आहे 1.42 बिलियन किलोमीटर्स. बघा आता आणखीन लांब गेला हा. हे सगळे आउटर प्लॅनेट्स आहेत ना, आपण बघितलं आहे लास्ट पार्टमध्ये. बघा त्याचा रोटेशन टाईम आहे 10 hours 7 minutes. रिव्होल्यूशन टाईम आहे 29.5 अर्थ इयर्स. म्हणजे ह्याच्यापेक्षा ज्युपिटरपेक्षा सुद्धा जास्त, ऑलमोस्ट डबल टाईम त्याला रिव्होल्यूशन कंप्लीट करायला लागतो, कारण अगेन द डिस्टन्स फ्रॉम द सन इज मोर. ह्याचे मून्स 62 नंबर्समध्ये आहेत. नेक्स्ट प्लॅनेट इज युरेनस. इट इज द लाइटेस्ट अमंग द आउटर प्लॅनेट. आउटर रेंजमधले जे प्लॅनेट्स आहेत त्याच्यातला सगळ्यात लाईट वेट हा युरेनस हा प्लॅनेट आहे असं समजतात. असं म्हणलं जातं की ह्याचं वजन इतकं कमी आहे, कारण बेसिकली तुम्हाला माहिती आहे आउटर प्लॅनेट्स हे कशाचे बनलेले आहेत? जास्त करून गॅसचे बनलेले आहेत, आणि त्याचा कोअर म्हणजे आतला पार्ट जो आहे सेंटरला तो फक्त काय आहे? रॉकी म्हणजे सॉलिड पार्ट आहे. त्यामुळं ॲज ए होल प्लॅनेटचं जर वजन बघितलं तर इट इज व्हेरी लाईट वेट. ऑल्सो नोन ॲज अ साईडवेज प्लॅनेट, कारण हा एकदम आउटर ह्याच्यामध्ये फिरतो त्यामुळे त्याला साईडवेज प्लॅनेट असंही म्हणतात. सनपासून याचं डिस्टन्स आहे 2.87 बिलियन किलोमीटर्स. रोटेशनसाठी ह्याला वेळ लागतो 17 hours म्हणजे स्वतःभोवती फिरायला, आणि सनभोवती फिरायला त्याला लागतात 84 अर्थ इयर्स. त्याचे नंबर मून्स आहेत 27. नेपच्यून हा ब्ल्यू ग्रीन कलरचा आहे. हा ब्ल्यू ग्रीन कलर कशामुळे आहे? तर हा एकतर कोल्ड प्लॅनेट आहे, म्हणजे सूर्यापासून सनपासून एकदम लांब असल्यामुळं सनची हीट तिथं फारशी पोचत नाही. जी काही पोचते थोडीफार, त्याच्यामुळे तो कोल्ड स्टेजमध्ये आहे, एकदम थंड आहे. त्याच्यावरचे जे गॅसेस आहेत ते ऑलमोस्ट फ्रोझन कंडिशनमध्ये तुम्हाला दिसून येतात. डिस्टन्स फ्रॉम सन इज 4.5 बिलियन किलोमीटर्स. रोटेशन टाईम इज ऑलमोस्ट 16 hours. रिव्होल्यूशन टाईम इज 164.8 अर्थ इयर्स. बघा डिस्टन्स जसं वाढत जातं तसं तसं ऑर्बिटल पाथ जी लेंथ आहे ती वाढत जाते. त्यामुळं रिव्होल्यूशन टाईम प्रत्येक प्लॅनेटचं हळूहळू काय होतं, जसं जसं आपण बाहेर आउटर प्लॅनेट्सकडे जाऊ तसं तसं हे रिव्होल्यूशन टाईम वाढत जातं. त्याचे नंबर ऑफ मून्स किती आहेत? 13. सो दिस वॉज द लास्ट प्लॅनेट. नेपच्यून इज द लास्ट प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टीम. त्याच्यानंतर आपण बघूया मून म्हणजे काय. The celestial objects that revolve around the planets are natural satellites. प्लॅनेटच्या भोवती ज्या काही सेलेस्टियल बॉडी रिव्हॉल्व होत असतात त्यांना म्हणलं जातं नॅचरल सॅटेलाइट्स. बघा सन आहे, सनच्या भोवती रिव्हॉल्व होणारे प्लॅनेट्स आहेत, आणि त्या प्लॅनेट्सच्या पण कडेने रिव्हॉल्व होणारे जे आहेत दे आर कॉल्ड मून किंवा नॅचरल सॅटेलाइट. त्यालाच मून असं म्हणलं जातं. अ मून इज अ स्मॉलर ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग अ प्लॅनेट. म्हणजे मून हे एक छोटं ऑब्जेक्ट आहे, प्लॅनेट्सपेक्षा त्याचा आकार लहान असतो, आणि ते प्लॅनेट भोवतीने ऑर्बिटिंगमध्ये फिरत असतात. सम प्लॅनेट्स हॅव मेनी मून्स. अर्थ हॅव जस्ट वन कॉल्ड द मून. काही प्लॅनेट्सला आपण बघितलं 67, 68 असे मून्स आहेत. अर्थ हा प्लॅनेट आपला जो आहे त्याला फक्त एकच एक मून आहे जो आपण आकाशात बघतो. द मून कम्प्लीट्स वन रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ इन 27 days and 8 hours. मूनचं जे अर्थभोवतीचं जे रिव्होल्यूशन आहे, म्हणजे अर्थभोवती जो जे चक्कर मारतो त्याला एका राऊंडला त्याला 27 days आणि 8 hours लागतात. म्हणजे मून मंथ जर आपण बघितला तर दॅट इज 27 days 8 hours. नो एअर ऑर वॉटर ऑन द मून. मूनवरती तुम्हाला एअर आणि वॉटर दोन्हीही सापडत नाही. नो लाईट ऑफ इट्स ओन. त्याला स्वतःचा लाईट नाही. वी सी द लाईट ऑफ द सन रिफ्लेक्टेड बाय द मून विच इज मूनलाईट. आपल्याला जो मूनलाईट दिसतो तो काय असतो, तर सनवरनं जो मूनवरती लाईट पडतो तो रिफ्लेक्ट होऊन आपल्याकडे येतो. मूनला स्वतःचा लाईट नाही. फेजेस ऑफ द मून. फेजेस म्हणजे काय बघा,
तुम्ही जर रोज रात्री ओळीने जर चंद्र बघत गेलात तर तुम्हाला असं लक्षात येतं की तो हळूहळू एक ठराविक दिवसानंतर म्हणजे अमावस्या ज्या दिवशी चंद्र तुम्हाला दिसत नाही त्या रात्रीनंतर जर रोज रात्री चंद्र बघत गेलात तर हळूहळू त्याचा आकार वाढत वाढत जातो. एका दिवशी तुम्हाला तो पूर्ण चंद्र दिसतो आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याचा आकार कमी होत जातो. मग हा जो व्हेरिएशन आहे साईजमधलं त्याला म्हटलं जातं फेजेस ऑफ द मून. व्हेरियस साइजेस ऑफ द मून व्हिजिबल ड्युरिंग द मंथ आर फेजेस ऑफ द मून. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेले बघा, सेंटरला अर्थ आहे आणि त्याच्या साईडनी मूनच्या फेजेस दाखवलेले आहेत. लेफ्ट साईडला जर सगळ्यात बघितलं तर तिथं फुल मून तुम्हाला दिसतो आणि राईट साईडला बघितलं तर तिथं मून दिसत नाही किंवा न्यू मून डार्क म्हणजे अमावस्या ज्याला म्हणतो आपण, आणि फुल मून म्हणजे पौर्णिमा. अमावस्येपासून सुरुवात होते, हळूहळू साईज वाढत जातो, फुल मून दिसायला लागतो. फुल मूनपासून पुन्हा साईज कमी होत जातो आणि एक दिवशी तो आपल्याला पूर्ण दिसत नाही. फेजेस ऑफ मून कुठल्या कुठल्या आहेत? पहिली फेज आहे न्यू मून, त्याच्यानंतर वॅक्सिंग क्रिसेंट, फर्स्ट क्वार्टर, वॅक्सिंग गिबस, फुल मून, वॅनिंग गिबस, थर्ड क्वार्टर आणि वॅनिंग क्रिसेंट. क्रिसेंट म्हणजे काय? एकदम स्मॉल पार्ट ज्याला आपण चंद्राची कोर म्हणतो मराठीमध्ये. इथं खाली पिक्चरमध्ये तुम्हाला त्या सगळ्या स्टेजेस दाखवल्या आहेत. इट स्टार्ट्स फ्रॉम न्यू मून, नंतर वॅक्सिंग क्रिसेंट, फर्स्ट क्वार्टर, वॅक्सिंग गिबस, फुल मून, वॅनिंग गिबस, लास्ट क्वार्टर आणि वॅनिंग क्रिसेंट. अशा ह्या तुम्हाला 8 वेगवेगळ्या फेजेस मूनच्या एका मंथमध्ये बघायला मिळतात. वेन मून ग्रोज इट इज कॉल्ड वॅक्सिंग. ज्यावेळी मूनचा साईज वाढत जातो म्हणजे अमावस्येपासून हळूहळू तो वाढत जातो आणि फुल राऊंड मून तुम्हाला दिसतो, तर हे जे साईज ग्रो होण्याचे ज्या फेजेस आहेत दॅट इज कॉल्ड वॅक्सिंग. आणि वेन इट श्रिंक्स इट इज कॉल्ड वॅनिंग. मग फुल मूनपासून हळूहळू काय होतो, तो साईज कमी होतो आणि वन नाईट तुम्हाला तो दिसत नाही. मग हे कमी होत जाण्याचं जर साईज त्याचा जो श्रिंक होत जातो दॅट फेज इज कॉल्ड वॅनिंग. फर्स्ट व्हिजिबल फेज जी दिसते आपल्याला म्हणजे अमावस्येनंतर, आता अमावस्येनंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर अगदी बारीक असं चंद्राची एक साईड दिसते, दॅट इज कॉल्ड क्रिसेंट किंवा वॅक्सिंग क्रिसेंट. ही पहिली फेज आपल्याला दिसते. देन इट ग्रोज अँड हाफ व्हिजिबल. मग हळूहळू वाढत जातो आणि अर्धा चंद्र आपल्याला दिसतो, दॅट इज कॉल्ड फर्स्ट क्वार्टर फेज. इथं दिसली थर्ड ह्याच्या पिक्चरमध्ये लेफ्टपासून थर्ड पार्ट जर बघितला तर तिथं तुम्हाला बरोबर हाफ मून दिसतोय, दॅट इज फर्स्ट क्वार्टर फेज. देन लाईक अ फुल डिस्क, नंतर तिथनं तो काय होतो परत वाढत जातो आणि एका रात्री तुम्हाला पूर्ण डिस्कसारखा तो पूर्ण चंद्र दिसतो, दॅट इज कॉल्ड फुल मून ऑर पौर्णिमा. बिटवीन फर्स्ट क्वार्टर अँड फुल मून लाईज गिब्बस फेज, दॅट इज वॅक्सिंग. म्हणजे फर्स्ट क्वार्टर आणि फुल मून ह्याच्यामध्ये ही गिब्बस फेज असती, त्याला म्हणलं जातं वॅक्सिंग. म्हणजे काय, फर्स्ट क्वार्टर नंतर आणखीन थोडा पोर्शन त्याचा दिसायला लागतो, म्हणजे करेक्ट हाफ दिसतो आणि त्याच्यानंतर थोडासा पोर्शन दिसायला लागतो, दॅट इज कॉल्ड गिब्बस फेज किंवा वॅक्सिंग, म्हणजे वाढत जातो साईज. देन स्टार्ट्स डिसअपिअरिंग स्लोली एव्हरी डे. फुल मून दिसल्यानंतर मग तिथनं मात्र तो हळूहळू त्याचा साईज हा श्रिंक व्हायला लागतो, हळूहळू कमी व्हायला लागतो. अँड डिसअपिअर कम्प्लिटली आफ्टर 15 डेज. आणि 15 डेज नंतर म्हणजे फुल मून नंतर 15 डेजनी तो पूर्ण डिसअपिअर होतो. त्या दिवशी तो आपल्याला, त्या रात्री तो आपल्याला दिसत नाही, दॅट इज अमावस्या. बिफोर डिसअपिअरिंग कम्प्लिटली इट पासेस थ्रू गिब्बस फेज. पुन्हा फुल मूनपासून तो पूर्ण डिसअपिअर होईपर्यंत सुद्धा तो गिब्बस फेजमधनं पास होत असतो, दॅट इज कॉल्ड व्हॅनिंग. कारण फुल मूनपासून तो डिसअपिअर होईपर्यंत काय होतो, त्याचा साईज जो आहे हा श्रिंक होत जातो, सो इट इज वॅनिंग फेज. इट रिचेस लास्ट क्वार्टर फेज अँड देन क्रिसेंट वॅनिंग फेज. मग नंतर तो लास्ट क्वार्टरमध्ये इकडं दिसताना आपल्याला एक हाफ साईड दिसली होती, ज्यावेळी साईज कमी होत जातो त्याच्या अपोजिट हाफ साईज आपल्याला दिसते मूनची, आणि त्याच्यानंतर एक बारीक लाईन फक्त कोर आपल्याला दिसते, कर्व लाईन दिसते, दॅट इज कॉल्ड क्रिसेंट फेज, दॅट इज वॅनिंग म्हणजे श्रिंकिंग. वेन मून डू नॉट रिसीव्ह लाईट इट इज नॉट विजिबल, वी कॉल इट न्यू मून. ज्या दिवशी सूर्याचा सनचा लाईट चंद्रावरती पडत नाही, मूनवरती पडत नाही आणि आपल्याला तो अजिबात दिसत नाही, त्या दिवशी आपण म्हणतो इट्स अ न्यू मून किंवा अमावस्या असं म्हणतो आपण त्याला. आता हे त्याचे जे साईज किंवा जे आपल्याला जो व्हिजिबल पार्ट दिसतो तो काय आहे, तर सनलाईट जेवढ्या पोर्शनवर पडलेला असतो तेवढाच पोर्शन आपल्याला दिसतो. आणि हे कशामुळे होतं, बिकॉज ऑफ द पोझिशन ऑफ द अर्थ, मून अँड सन. त्याच्यामुळं आपल्याला हे वॅक्सिंग, वॅनिंग, क्रिसेंट, फर्स्ट क्वार्टर, लास्ट क्वार्टर, फुल मून, नो मून हे सगळ्या फेजेस आपल्याला त्याच्यात दिसत असतात.
आता नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज एक्लिप्स, आपण ज्याला मराठीत ग्रहण म्हणतो. आत्ताच एक रिसेंटली आपण सूर्यग्रहण बघितलेलं आहे, सोलर एक्लिप्स आपण बघितलेलं आहे. सूर्यग्रहण म्हणजे सोलर एक्लिप्स. द सन बिईंग अ ल्युमिनस बॉडी कास्ट्स अ शॅडो ऑफ द ओपेक बॉडी. सन तुम्हाला माहिती आहे स्वतः लाईट एमिट करतो, म्हणजे इट्स अ ल्युमिनस बॉडी. तुम्ही ग्रुपिंग ऑफ मॅटरमध्ये शिकलेलं आहे ल्युमिनस नॉन ल्युमिनस बॉडीज आहे ना. सन काय करतो, स्वतःचा लाईट स्वतः एमिट करतो. त्यामुळं त्याच्यामध्ये हे आहे की त्याचा लाईट जर एखाद्या ओपेक ऑब्जेक्टने जर रिस्ट्रिक्ट केला तर त्या ओपेक ऑब्जेक्टची शॅडो तयार होते. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही जर एखादी कॅन्डल लावलीत आणि त्याच्या अपोजिट उभं राहिला तर तुमच्या बॅक साईडच्या वॉलवरती तुमची मोठीच्या मोठी शॅडो दिसते. तशाच प्रकारे हा सनलाईटचा जो सोर्स आहे, लाईटचा सोर्स आहे, त्याच्यामध्ये मून किंवा अर्थ जर आली तर त्याची शॅडो दुसऱ्या ह्याच्यावरती तुम्हाला दिसते. त्याला म्हणलं जातं एक्लिप्स. म्हणजे ज्यावेळी एखाद्या ओपेक ऑब्जेक्टची, म्हणजेच आता इथं जर विचार केला तर ओपेक ऑब्जेक्ट कोण आहेत, मून किंवा अर्थ, हे ज्यावेळी त्यांची शॅडो तयार करतात दुसऱ्या ऑब्जेक्टवरती त्यावेळी आपण ते एक्लिप्स झाला असं म्हणतो. दोन एक्लिप्स आहेत, दोन प्रकारचे. एक लुनार एक्लिप्स म्हणजे ज्याला मराठीत चंद्रग्रहण म्हणतो, आणि दुसरं आहे दॅट इज सोलार एक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण. लुनार एक्लिप्स सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, एक्लिप्स होण्यासाठी एक कंडिशन खूप महत्त्वाची आहे. काय तर अर्थ, मून आणि सन हे तिन्हीही एका स्ट्रेट लाईनमध्ये असावे लागतात. त्याचवेळी तुम्हाला एक्लिप्स बघायला मिळतं, अदरवाईज नाही. When the earth, the sun and the moon are in a straight line and earth is in between, the shadow of the earth falls on the moon. इथं साईडच्या पिक्चरमध्ये दिसतंय, एका साईडला सन आहे, मध्ये अर्थ आहे आणि दुसऱ्या साईडला मून आहे. आता काय झालं, तो सन आणि मूनच्या मध्ये अर्थ असल्यामुळं अर्थची शॅडो नॅचरली कशावरती पडणार, मूनवरती पडणार. म्हणजेच काय, सनचा लाईट मूनपर्यंत पोचणार नाही आणि त्या दिवशी मून दिसणार नाही. सो दिस इज लुनार एक्लिप्स. म्हणजे ज्या दिवशी सन आणि मूनच्या मध्ये अर्थ येते, अर्थची शॅडो मूनवर पडते, त्या दिवशी आपण म्हणतो लुनार एक्लिप्स झालं. आणि हे युजली फुल मून नाईटला आपल्याला दिसतं. तसंच सोलर एक्लिप्स, आता ह्या केसमध्ये पण तसंच आहे, सन मून अर्थ एका लाईनमध्ये, पण ह्या केसमध्ये मून हा अर्थ आणि सनच्या मध्ये येतो आणि मून काय करतो, आपल्याला सनचा जो व्हिजिबल पार्ट आहे तो कव्हर करतो. लक्षात आलं. समजा तुम्ही हात असा समोर दिसला तर हाताच्या मागचं तुम्हाला काही दिसत नाही, तसं हा मून काय करतो, तुमचं सनचं जे काही पार्ट आहे तो ऑब्स्ट्रॅक्ट करून टाकतो आणि त्यामुळं तुम्हाला काय वाटतं की सनला मूननी कव्हर केलं आहे. लक्षात येतं आहे, कारण आपण त्यावेळी मूनच्या शॅडोमध्ये असतो. इथं जर तुम्ही बघितलं तर सन आहे, सेंटरला मून आहे आणि त्याची शॅडो अर्थवरती पडलेली आहे. मग हे सोलर एक्लिप्स कोणाला दिसतं, जी लोक त्या शॅडोच्या एरियामध्ये असतात त्यांना हे सोलर एक्लिप्स व्यवस्थित बघायला मिळतं. When the sun, the moon and the earth are in straight line and moon is in between, then the shadow of the moon falls on a portion of the earth. मी सांगितलं ते, सन, मून, अर्थ एका स्ट्रेट लाईनमध्ये असतात. मून सन आणि अर्थच्या मध्ये असतो आणि मूनची शॅडो जी आहे ती अर्थवरती पडलेली असते. त्याला म्हणतो आपण सोलार एक्लिप्स. आणि जेवढा पोर्शन सनचा कव्हर केलेला आहे मूननी, तेवढा पोर्शन आपल्याला सनचा दिसत नाही. लक्षात आलं. अँड इट ऑकर्स ऑन अमावस्या. अमावस्येच्या रात्री हे अमावस्येच्या दिवशीच आपल्याला हे सूर्यग्रहण किंवा सोलर एक्लिप्स बघायला मिळतं. नंतरचा पार्ट आहे, दे आर कॉल्ड ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स आर बॉडीज ऑफ रॉक अँड आईस इन स्पेस. स्पेसमध्ये काही ठिकाणी एकदम कोल्ड टेम्परेचर असतं, जिथं सनलाईट जास्त रीच होत नाही, अशा ठिकाणी कोल्ड टेम्परेचर असतं. मग तिथं रॉक्स आणि आईसचे काही बॉडीज फिरत असतात, त्यांना म्हटलं जातं ॲस्टेरॉइड्स. मिलियन्स ऑफ ॲस्टेरॉइड्स ऑर्बिट ऑन द सन. सनच्या भोवतीने जर बघितला तर असे मिलियन्स ऑफ ॲस्टेरॉइड्स सनला ऑर्बिट करतात किंवा सनच्या भोवती फिरत असतात. मोस्टली दे आर फाउंड बिटवीन मार्स अँड ज्युपिटर. मार्स आणि ज्युपिटर ह्यांच्यामधला जो बेल्ट आहे तिथं तुम्हाला असे असंख्य मिलियन्स ऑफ ॲस्टेरॉइड्स रिव्हॉल्व होताना दिसतात. त्याच्यानंतर मेटेरॉइड्स. दे आर पीसेस ऑफ रॉक्स मूव्हिंग अराउंड द सन विथ हाय स्पीड. मेटेरॉइड्स म्हणजे काय, दे आर ह्यूज रॉक पीसेस विच आर मूव्हिंग अराउंड द सन विथ व्हेरी हाय स्पीड. त्याचा स्पीड प्रचंड असतो आणि ते सनला रिव्हॉल्व करत असतात. वेन दे कम नियर द अर्थ पुल दे गेट पुल्ड टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटी. अर्थच्या जवळ ज्यावेळी येतात त्यावेळी हे मेटेरियल्स काय होतात, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते अर्थकडे पुल केले जातात, खेचले जातात. ऑन एंटरिंग ॲटमॉस्फिअर दे प्रोड्यूस हीट अँड बिगिन टू ग्लो.
कॉल्ड मेटिओर्स ऑर शूटिंग स्टार्स. ज्यावेळी हे मेटेरॉइड्स अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे एअर एन्व्हलपमध्ये शिरतात त्यावेळी त्यांचा स्पीड इतका असतो त्यामुळं एअरबरोबर त्यांचं फ्रिक्शन होतं आणि दे प्रोड्यूस हीट अँड लाईट आणि ते ग्लो व्हायला लागतात. त्यालाच आपण म्हणतो शूटिंग स्टार्स किंवा मेटिओर्स. आता हे दिवसासुद्धा पडत असतात पण आपल्याला दिसत का नाही, डे लाईटमध्ये ते ग्लो होताना दिसत नाहीत. पण नाईट टाईमला जर तुम्ही खूप वेळ जर स्कायकडे बघत बसलात तर चान्सेस असतात तुम्हाला असा एखादा शूटिंग स्टार दिसण्याची किंवा तुम्ही बघितला पण असेल. When they fall on the earth's surface, they cause huge dent or craters. आता बरेचसे मेटिओर्स जे असतात ते अर्थ सरफेसपर्यंत पोचतच नाहीत. ते काय होतात, मध्येच कुठंतरी अर्थच्या सरफेसला पोचायच्या आधीच पूर्णपणे बर्न होऊन जातात. पण जे बिग साईजमधले मेटेरॉइड्स असतात किंवा मेटिओर्स असतात ते जरी बर्न झाले तरी त्यांचा काही पोर्शन येऊन अर्थच्या सरफेसवरती स्ट्राईक होतो किंवा आपटतो. मग तिथं असा मोठाच्या मोठा खड्डा पडतो, इथं चित्रात दाखवलं आहे बघा. आणि दॅट इज नथिंग बट अ क्रेटर्स. त्याच्यात लेक्स पण तयार झालेले आहेत. आपल्या इथं नागपूरजवळ चंद्रपूर म्हणून जे गाव आहे तिथं असं एक क्रेटर लेक आहे ज्याला आपण नाव दिलं आहे लोणार लेक. मे बी तुम्ही हे ऐकलंही असेल नाव. दॅट इज बिकॉज ऑफ दिस मेटिओर्स. नंतर कॉमेट्स, दे आर ह्यूज लम्प्स ऑफ आईस अँड रॉकेट डस्ट. हे काय आहेत, असे नुसतं मास आहे ते ह्यूज असं. त्याच्यामध्ये काय आहे, ह्या गॅसेसचे आईस आहेत आणि रॉकेट डस्ट आहे. डस्ट अँड गॅसेस फॉर्म अ टेल. आणि त्याच्या मागं जर तुम्ही बघितली तर पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, त्याच्या मागं अशी ब्राईट कलरची टेल दिसते. तर ते काय आहे, त्याच्यामध्ये असणारे डस्ट आणि गॅसेस हे त्याच्या मागनं ओढत जात असतात आणि सनच्या ग्रॅव्हिटीमुळे ते एका बाजूला खेचले जातात. त्यामुळे ते टेलसारखे तुम्हाला असं त्याच्या मागे दिसतं. ते दे फॉलो देअर ओन ऑर्बिट. त्यांची स्वतःची ऑर्बिट प्लॅनेट्स किंवा इतर ह्याच्यासारखी त्यांची ऑर्बिट ठरलेली असते सूर्याभोवती फिरायची. त्या ऑर्बिटमध्येच ते फिरत असतात. दे आर पिरियडिकल ऑर नॉन पिरियडिकल. म्हणजे काय, ह्याच्यातले काही कॉमेट्स जे आहेत ते परमनंट आहेत. ते पिरियडिकल म्हणजे ठराविक दिवसानंतर किंवा ठराविक पिरियडनंतर तुम्हाला ते आकाशात दिसतातच. फॉर एक्झाम्पल हॅलेज कॉमेट हा जो आहे कॉमेट हा एव्हरी 76 इयर्सने दिसतो. म्हणजे आपल्या इथनं अर्थवरनं आपण जिथं आहोत भारतामध्ये, आपल्या इथनं तो 76 इयरने तो भारतावरनं पास होतो. म्हणजे हा काय आहे, हा पिरियॉडिक कॉमेट आहे. हा मागच्या वेळी दिसला होता 1986मध्ये. म्हणजे 1986पासून पुन्हा 76 इयर्सने आपल्याला तो जाताना दिसेल. सो दिस इज ऑल अबाउट सेलेस्टियल बॉडीज, आवर सोलर सिस्टीम. त्या सोलर सिस्टीममध्ये काय काय आहे, गॅलेक्सीज, युनिवर्स, नेब्युलाज, हे आपण सगळं बघितलं. युनिवर्स कसं फॉर्म होतं, त्याच्यानंतर सन म्हणजे काय त्याचा आपण थोडा स्टडी केला. नंतर आपल्या सोलर सिस्टीममध्ये असणारे वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत त्यांची आपण इन्फॉर्मेशन घेतली. अर्थ बद्दल आपण थोडी जास्त इन्फॉर्मेशन घेतली बिकॉज इट इज आवर प्लॅनेट. व्हाय इट इज युनिक, व्हाय इट इज कॉल्ड ब्ल्यू प्लॅनेट, हे सगळं बघितलं. नंतर सिक्वेन्सने सनपासून जसे नंबर वाईज जसे आहेत, मर्क्युरीपासून आपण सुरुवात केली अप टू नेपच्यून, आपण सगळ्या प्लॅनेटची इन्फॉर्मेशन घेतली. नंतर मूनची इन्फॉर्मेशन घेतली. नंतर मूनचं आपल्या इथले ज्या फेजेस आपल्याला 8 दिसतात अर्थवरनं त्याचा आपण स्टडी केला. आणि फायनली सोलर इक्लिप्स आणि ल्युनर इक्लिप्स आपण स्टडी केला. प्लस इतर काही ज्या सेलेस्टियल बॉडीज आहेत, ॲस्टेरॉइड्स आहेत, कॉमेट्स आहेत, त्याच्यानंतर मेटेओरॉइड्स आहेत, त्यांचा आपण स्टडी केला. हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे कारण इथनं पुढं तुम्हाला जॉग्रफीमध्ये ह्याच्यातले आणखीन डेप्थमध्ये नेक्स्ट स्टँडर्डमध्ये ह्याच्यातलं नॉलेज आहे. त्यामुळं ह्याचा स्टडी प्रॉपर करा. प्रत्येक प्लॅनेटबद्दलची जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यातल्या फिगर्स, त्याचं डिस्टन्स, त्याचं मून किती आहेत, त्याला रिव्होल्युशनला किती वेळ लागतो, रोटेशनला किती वेळ लागतो, ह्या फिगर्स पण लक्षात ठेवा कारण ह्याच्यावरती क्वेश्चन एक्झाममध्ये येतात. सो दिस इज ऑल अबाउट स्ट्रक्चर ऑफ आवर सोलर सिस्टीम. थँक्यू.